का? तुझ्या मरू दे कोणी नाही कोणी काय म्हणायचं देवा? हा काय म्हणायचं तुम्हाला? आहो अतीत अतीत अहो आतीत आतीत तुमचे माय बाप घाला मातीत वर बसा सुख घातली देवा तुम्हाला काय म्हणावं? पाचशे भटे 250 बुडके देवा हा. इथं तळ निघालंय होय त्याची पाळू चढणं झाल्या बामणं घालायच्या पाळू जीव घालायचे होय आळीचे बटन आळीचे पुलकी घालायचे. कोणी नाही देवा कोणी नाही जावा देवा एक बामण पाहिजे. देवा चला चला कोणी बी नाही चला हो देवा तुम्ही आहेत की आम्ही एकटाय हा एकटा चला. काय करायचंय लग्न मुहूर्त लग्न मोहतर लग्न मुहूर्त काढायचे देवा लग्न लग्न तारीख देवा. लगीन तारीख काढायची हा कुणाची मुलीचं लग्न बघायचं. मुलीचं लग्न जमलंय होय लग्न तारीख काढावी काढावी पाहतो की पहा देवा पंचांगम पंचांगम तंत्रातिथी पहा आकडम डोकडम खेकडम फोडम खाणम गुदम लागत उत्तम देवा मंत्र मारले काय उत्तम उद्या उत्तम. खाता काय तुम्ही उत्तम म्हणाला काय खाता का बोकडम 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 काकडम बोकडम फेकडम हा मेनबस खाली तुंब ससतानी सप्तमी म्हणा देवा. आणि देवा रक्त सत्त आहे ते. सपातानी सपातामी सप्तमी म्हणा देवा. सप्तमी आहे देवा. पाहतो पहा देवा पहा ना बदला पाठ देवाला बोट बी नाही तर काय की देवा तसं का बोल बोट नाही तर देवाला शिडूक निघाले देवा धर्माचा श्लोक निघाला बरोबर देवा वाचा की देवा. वाचा वाचा श्लोक म्हणा. शिडूक म्हणा म्हणा चतुर चतुर्दशी रंबा पातर म्हणैनासी बाण मार खचून वा वा मस्त भौत ठेंगणी भौत देखणी हा ब्रह्मदेवाने दोनदा मुतले निजून मुद्दले हे का? मुसवदी मुसवडले असेल. काय मुसवडले बसून मुतले दोनदा बसून नीट देवा नीट वाचा श्लोक तुमचा देवाला दिसत नाही रे. दिसत नाही, दिसत नाही. बघा पाच पलटून बघा दुसरा वाचा आ पटा काय निघाला आता चतुर चतुर्दशी रंबा पातर म्हणैनासी बाण मार खचून होय भौत ठेंगणी भौत देखणी ब्रह्मदेवाने दोनदा हागले निजून हे येणं घाट. चष्मा घाल देवाला देवा तीच चष्मा घालायला देव देवा चष्मा घाला. पान बदला देवा. चष्म्यानं जरा दिसतंय तुम्हाला. चष्मा घाला वेगळंच वाचा बा तुम्ही पान बदला देवा. पान बदला आता बघा दिसा नाही का हे देवा देवा काय करायला लागले? हे काय करायला देवा हे, इथलं एस्क्रो उठतो हे, अक्षर नाव द्या. अक्षर जोड अक्षर माहित ना. अक्षर नाही. वा बी मारायला होय का काय ते ना वाची माय आहे का? देवा पंचांगण मध्ये केला कुठून आला ते पंचांगण मध्ये वय हा बामणांच्या उशाला देतात. हे बामणीनं गोठा असं आहे का देवा नीट पान बदला. काय बघायला देवा? काय झालं देवा? काय पडलं देवा? पंचांगण राहिले की वा वा पंचांगण पंचांगण राहिलं कुठं? या मामाच्या हिरीवर कसं काय कशाला करता? डवारला जेव्हा बामण आहे का कोण आहे? देवाला विजवते पाहुणे करून खायले की गपचूप माग केलं. देवा दुसरं पंचांगण घ्या देवा. हा ते आणलं पंचांगण बघा नीट. पंचांगम पंचांगम तंत्रातिथी पहा एवढंच म्हणताय. देव एवढंच म्हणते फर्स्ट नीट बघा. पंचांगम काय झालं देवा? काय बघायचं म्हणलं आता इथं देवाला बोलले का हे राजा घरचं लग्न आहे. होय लग्न तारीख काढायची देवा. लग्न लग्न मुहूर्त. तारीख काढायची हो. म्हणून त्या ठिकाणी राजाच्या घरचं मोठ्याच लग्न आहे देवा. लग्न दम्माचे व्हावे. मोठ्याच लग्न आहे मोठ्याच लग्न. लग्न मोठ्याच आहे. बर कार्तिक मासी बारशी दिवशी लग्न लावा त्या दिवशी ठीकच काय देवा.
अहो तुळशीचे लग्न असते असं आयता गावात ब्राह्मण येतो होय तुळशीचा वट्टा सार व्हायचा हा नवरा नवरी तुळशीच्या वट्ट्यावर उभा करायची हा मंगळाष्टिका म्हणायचं तुळशीवर अक्षिदा टाकला नवरा नवरीवर अक्षिदा टाका म्हणायचं फुकट हळदी लगेच कवाची दिली. लागलं हळदी हळदी पाहतो की पंचांगम श्रावण मासी पंचमी दिवशी हळदी निघाल्या त्याच दिवशी ती कसं काय? नागोबाला हळद दूध तूप घेऊन जात होय. नागोबाला हळद लावायची नवरा नवरी नागोबाच्या पुढे उभा करायची होय नागोबाला हळद लावीत लावीत नवरा नवरीला हळद लावायची फुकट हळद लागून घ्यायची. हळदीचा खर्च वाचला देव काय रे? हा देव का रे देवकार्य काढा खतल्या दिवशी मोहरमाच्या महिन्यात कसं काय? 3 वर्षाला एक बार येतो डोला म्हणजे लगीन किती वर्षाला झालं तिला 3 वर्ष 3 वर्ष चालतं एक लग्न. मोठ्याचं लगीन आहे म्हणलं की लांबली खाली जाऊ द्या तेव्हा असं नसतं देवा. जमतंय. नीट काढा देवा तारीख. पंचमीच्या हळदी सप्तमीचे लग्न लावा होय द्या आमची दक्षिणा चला देवा कोटच कशा लंगडी गाय काय आहे? हा, न्याप द्यावा तिकडे विहिरीकडे लंगडी गाय देता देवा दूध खायला. विहिरीकडे जावा द्यावा नाही तुम्हीच खावा पाय मला. बांधून मध्ये टाकतो तुम्हाला त्या नागवांना शेतात आहे. तिकडे का नाही ना तुम्हीच घ्या मला नका का? नका काय झालं देवा म्हणून त्या ठिकाणी ब्राह्मणाने काय केले हितमुहूर्त काढून दिले हितमुहूर्त काढून दिल्याबरोबर त्या ठिकाणी राजा विक्रम काय म्हणतोय तुमची दक्षिणा घ्या हा आणि तुम्ही निघून जावा म्हणून त्या ठिकाणी निघून गेल्याबरोबर त्या ठिकाणी लक्ष्मीबाई का म्हणते मंगळार पिवळे सोन्याचे जेजुरी